तर ना आज मी तुम्हाला सुरुवातच ब्लॉगची इथून करते. माझा अवतार बघू नका. मी ऑफिस मधनं जस्ट आली, फक्त हातपाय धुतला, फ्रेश झाली आणि ना माझे पार्सल्स आलेले. तर ना कधी एकदा पहिलं म्हणजे फ्रेश व्हायच्या आधी पार्सल कधी ओपन करून बघते असं झालेलं. पण ना त्याच्या आधी मी ना एक ज्वेलरी पण आणलेली आज ऑफिस मधनं येता येता, तर ती पण तुम्हाला दाखवते. छोटासा सेट आहे, पण दादरला मला खूप छान मिळाला. ऍक्च्युली जयश्री शोरूम आहे, जे जयश्री कलेक्शन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. तर ना मी तिथून एक घेऊन आलेली, दाखवते तुम्हाला. हा असा मोत्यांची अशी चेन आणलेली आहे मी आणि खूप सुंदर दिसतात. आणि याच्याबरोबर ना विथ इयरिंग्स आहेत बघा, असे 2 छोटेसे असे इयरिंग्स आहेत. हे मस्त असे इयरिंग्स आहेत हे बघा. आणि हा जो सेट आहे ना हा 150 रुपीजला मला मिळालेला. खूप मस्त कलेक्शन आहे. ऍक्च्युली जर अशामध्ये काही तुम्हाला जर घ्यायचे असतील ना सेटमध्ये तर खूप छान आहे. माझ्याकडे मी अजून 1-2 आहेत यातले, ते पण मी जयश्री कलेक्शन मधनं घेतलेले. आणि त्याची फिनिशिंग पण ऍक्च्युली चांगली आहे. आणि त्याचं ना तुम्ही किती दिवस वापरले ना तरी लगेच काळे वगैरे पडत नाही किंवा मानेला वगैरे ना त्रास होत नाही. तर मी हे एक घेतलेलं, तर म्हटलं चला आज ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजे ते मला ठेवायचं होतं या बॉक्समध्ये, परवा घेतलेलं, तर ते काल पण मी ठेवायचं विसरून गेलेली. तर म्हटलं आज आठवणीने हे परत ठेवायचं आहे मला, म्हणून म्हटलं चला हा बॉक्स काढू. आणि कालच्या ब्लॉगला एक कमेंट होती की प्राजक्ता तुझे काल जे इयरिंग्स घातलेलेस कानात ते खूप छान होते, ते जवळून दाखवशील का? तर मी जवळून दाखवते बघा. माझ्याकडे ना त्या कलरचे ना बरेच असे इयरिंग्स आहेत. तर हे ना असे मोत्यांचे इयरिंग्स आहेत, म्हणजे असे बघा बीट्स आहेत हे बघा. म्हणजे हे आपण असे डायरेक्ट अटकवू शकतो, त्याला स्क्रू वगैरे नाहीये. आणि ना याच्यामधलं तर हा कलर मी काल घातलेला स्काय ब्लू कलर लाईट. आणि याच्यामधले ना माझ्याकडे अजून कलर आहेत बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा असे वेगवेगळ्या कलरचे मी घेऊन ठेवलेले आहेत. हा ब्लू आहे, हा ग्रीन आहे, येल्लो आहे, हा इथे ब्लॅक आहे आणि हा असा आहे. याच्यामध्ये अजून माझ्याकडे ग्रे कलर पण आहे. असे बरेच आहेत पण सगळे थोडे अस्ताव्यस्त झालेले आहेत. तर म्हटलं चला ते दाखवणार होती ज्वेलरी, तर म्हटलं त्याच्याबरोबर हे पण आजच्या कमेंटला आन्सर देऊन टाकते मी. आणि हे पण मी जयश्री कलेक्शन मधनं नाही, आय थिंक जयश्री कलेक्शन किंवा कुठून तरी एक्झिबिशन मधनं असंच घेतलेलं. आणि काहीतरी 50 रुपीजला काहीतरी एक मला मिळालेलं. असे मी ते वेगवेगळ्या कलरचे होते म्हणून मी हे घेऊन ठेवले. आणि खरंच खूप छान दिसतात, म्हणजे तुम्ही साडी ड्रेस कशावरती पण मस्तपैकी असे वापरू शकता. तर हे याच्यातच असतात ठेवलेले. आणि हा ना मला बॉक्स आता लागणार आहे, मला थोडंसं शूट पण करायचंय, त्याच्यासाठी हे साईडला ठेवूया. इथे लॅपटॉप ठेवलायस ना मी, इथे ठेवते. चला आता तुम्हाला पार्सल पण दाखवून घेते. तर पहिलं कुठलं दाखवू? पहिलं हे वाला दाखवते. ऍक्च्युली तसं मी सचिनला ओपन करूनच म्हणजे घ्यायला सांगते. तर हा लेहंगा आहे, म्हणजे सेमी स्टिच मध्ये आहे. तर हा त्याचा दुपट्टा आहे, हा ब्लाऊज आहे, हा असा ब्लाऊज आहे बघा. दाखवते मी तुम्हाला नीट ओपन करून. ऍक्च्युली दुपट्टा खूप छान आहे आणि हा लेहंगा आहे त्याचा. हा बघा असा छान असा लेहंगा आहे हा. पण हा माझ्यापेक्षा खूप मोठी साईज आलेली आहे मला असं वाटतं, कारण मी जो ऑर्डर केलेली साईज त्याच्यापेक्षा हा बराच मोठा आहे. म्हणजे हा डबल एक्सेल वगैरे साईजचा असेल, पण छान दिसतोय. आणि मटेरियल जसं म्हणजे मी इमॅजिन केलेलं थोडंसं असं रफ मध्ये वगैरे मला असं वाटलेलं, पण त्याच्यापेक्षा थोडंसं असं साडीचं जसं मटेरियल असतं ना तशामध्ये आलेलं आहे. आणि आतमध्ये त्याला लाइनिंग पण आहे. आणि ना हे ना त्यांनी असं एकदम जाड दिलेलं आहे, म्हणजे कॅन स्कर्ट जसे असतात ना त्याला कसं एकदम जास्त व्यवस्थित असतं. म्हणजे हे इथे ना अशी जाड बॉर्डर दिलेली आहे त्यांनी, म्हणजे लाइनिंग वेगळं असं कडक आहे. त्याच्यामुळे ना त्याची जी बॉर्डर आहे ना, जी खालची दारी ती अगदी ताट राहील असं त्यांनी बनवलेलं आहे. तर आता हा तर मला बहुतेक रिटर्नच लागणार आहे, कारण हे एवढी मोठी साईज म्हणजे खूपच जास्त मोठी होईल. म्हणजे माझ्या डबल साईज झालेली आहे ही. आणि याचा ऍक्च्युली दुपट्टा बघून मी ऑर्डर केलेला हा. हा आहे याचा दुपट्टा.
दुपट्टा थोडा वेगळा आलाय, म्हणजे जसा मला वाटत होता तसा नाही आलाय, थोडासा वेगळाच आलाय हा दुपट्टा, पण असा लॉंग आहे दुपट्टा वगैरे कलर वाईज बघायला जाऊ तर, आणि छान आहे. म्हणजे चला आता हा तर रिटर्नला जाईल. आता दुसरा बघू, त्याचा कलर तर छान आलाय, म्हणजे मला जसा वाटत होता तसाच आलाय. मला थोडासा डाऊट होता ऍक्च्युली, मला वाटलेलं की हा खूप छान येईल, पण त्याच्यापेक्षा याचा कलर छान आलाय. यातला माझ्याकडे एक आहे जो तुम्ही बघितला असेल याच्या आधी, आणि हा असा साडी पॅटर्न मध्ये आलेला आहे, छान आहे ग्रे कलरचा. इथे ह्याला हे छान असं पॉकेट दिलेलं आहे त्यांनी, आणि इथे असे नॉट पण आहेत याला. आणि हा त्यांनी लिहिलेला की म्हणजे स्टिच लिहिलेला, लेहंगा स्टिच लिहिलेला, आणि जी चोली होती ती आपल्याला स्टिच करायची होती, पण आता इथे वरचा जो ब्लाऊज आहे तो पण स्टिच करायचा आहे आणि हा पण स्टिच करायचा असा आहे. आणि ही पण साईज माझ्यापेक्षा खूप म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे मला, पण माझ्या मते हा असा छान वाटेल. म्हणजे बघा दिसायला खूप छान दिसतोय, म्हणजे कलर वगैरे. आणि याचा दुपट्टा खूप छान आलाय, मस्त दुपट्टा आलाय ब्लॅक कलर मध्ये, खूप सुंदर दुपट्टा छान आलाय मात्र याच्या. अशी छान अशी त्याला बॉर्डर आहे आणि ती लेस आहे अशी छान आहे लेस वगैरे. तर दोन्ही पण गोष्टी ज्या मला पाहिजे होत्या तशा आलेल्या नाहीये, दोन्ही पण गोष्टी आता रिटर्नला जातील. तर बघते आता रिटर्नला कशा करायच्या, नंतर घडी करते मी. पण छान आहे ऍक्च्युली. ह्याचं हे जे पॅटर्न आहे ना ते मला खूप आवडलं. हा पॅटर्न म्हणजे हा असा जेव्हा आपण घालू ना तेव्हा खूप चांगला लुक देईल. आणि तुम्ही असंच बघू शकता, ग्रे कलर आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन नेहमी छानच असतं. आणि याची ना फ्रिल वगैरे खूप मस्त आहे, अशी छान आहे, खूप मोठा आहे लेहंगा, मस्त आहे. चला तर ही होती माझी आताची केलेली शॉपिंग, मिंत्राची शॉपिंग. पण दोन्ही प्रोडक्ट्स रिटर्न जातील, तर आता थोडंसं आवरून ठेवायचं. पण मी आता पहिली फ्रेश वगैरे होते, किचन मधल्या नाश्त्याची तयारी वगैरे करून मग आपण बॅक टू इथे परत रुटीन यायचं, हे सगळं पॅक वगैरे करून ठेवतो. तर चला. सकाळी ऑफिसला जाता जाताना पाऊस होताच, म्हणजे काल सारखाच मला असं वाटलेलं काल सारखा प्रचंड पाऊस असेल, पण आज तेवढा पाऊस नव्हता, पण होता बऱ्यापैकी. तर हे जे झाड होतं ते मी घरात घेत होती, मनी प्लांट, जे मी संध्याकाळचं घरात घेते, पण बघितलं तर त्याच्यामध्ये मला गांडूळ दिसला, म्हणून मी म्हटलं की आता ते मला घरात घ्यायला नको, म्हणून मी ते परत तसंच ठेवलं. कारण तर 2 दिवस पाऊस पडलाय ना, माती बऱ्यापैकी ओली झालेली होती, त्याच्यामुळे म्हटलं त्याच्यामध्ये गांडूळ असेल, तर मी ते परत तसंच ठेवून दिलं. जी कुंडी होती प्लांट ते तसंच ठेवलं आणि ते आतमध्ये घेण्याचा विचार आज केला नाही. आज ना सकाळी ऑफिसला जाताना मला ना करंदे भेटले आणि मी करंदे घेतले. जवळपास सगळ्याच पालघरवाल्या मावशींच्या म्हणजे ज्या ज्या भाज्या घेऊन बसलेल्या ना त्यांच्याकडे सगळ्यांच्या पुड्यामध्येच ठेवलेलं होतं की करंदे सगळ्यांकडेच होते. 20 रुपये एक वाटा, 50ला 3. तर मी एकच वाटा घेतला. मला ना ऍक्च्युली हे करंदे त्याचबरोबर ते काटेरी सारखे येतात ना असे लांब लांब, त्याला आता मला काय बोलतात ते मला आठवत नाही, पण ते पण मला खूप आवडतात खायला. हे ना मी जेवढ्या वेळेस आवडीने खाण्यासाठी घेऊन येते ना, पण ना ते थोडेसे आडूकच निघतात, म्हणजे असे पाहिजे तसे नाही निघत, थोडेसे कडवटच टेस्ट असते त्याला. पण हे कसे निवडायचे ते पण मला माहिती नाही, आणि ते कुठल्या सीझनमध्ये चांगले येतात ते पण मला माहिती नाही. मला असं वाटतं दिवाळीच्या नंतर वगैरे जेव्हा सगळ्या गोष्टी म्हणजे दिवाळीचा जो सीझन असतो ना त्याच्यानंतर जेव्हा ते खणून काढतात ना तेव्हा ते चांगले असतात, म्हणजे सुरण म्हणा किंवा हे जे कंद आहेत ना ते तेव्हा चांगले निघतात, असा माझा अंदाज आहे. मग तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. तर आता मी ना सकाळच्या नाश्त्यासाठी ठेवणार आहे, म्हणजे सकाळसाठी बॉईल करायचं मला, पण आता त्याला माती वगैरे असेल म्हणून पाण्यात भिजवून ठेवते. आणि ना त्याला ना मध्ये मध्ये होल पण होते, तर मला कळत नव्हतं की ते तसेच असतात की त्याला होल असा म्हणजे झालेला होता, ते काही कळत नव्हतं. पण तरी पण मी ते पाण्यात भिजत घालून ठेवले आणि म्हटलं चला राहू दे, थोडा वेळ पाण्यात भिजत घातले की त्याची माती निघेल आणि सकाळसाठी बघू. एक मन माझं असं म्हणत होतं की आता मी थोडेसे 2 बॉईल करते जेव्हा राईस लावेन तेव्हा, आणि मग ते खाऊन बघते, नाहीतर मग सकाळी खायला जाणार आणि मग असं होईल की नाश्त्याला काहीच मिळणार नाही आणि मग उपाशी राहायची वेळ येईल. पण म्हटलं राहू दे, पण मी कंटाळा केला कारण परत 2 बॉईल करायचे, म्हणून म्हटलं राहू दे, नको, म्हणून आपण नको करूया. तर काल जे पनीर म्हणजे जेवढे दिवस आता पनीर फ्रीजमध्ये असणार आहे ना माझं, तेवढ्या दिवस मी ते रोज संध्याकाळी पाणी चेंज करते. तर आता पण बघा मी परत पाणी जे भरलेलं होतं कालचं
ते ओतलंय आणि आता नवीन पाणी त्याच्यामध्ये ओतून परत मी हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आणि असं केल्याने पनीर खूप जास्त दिवस व्यवस्थित छान असं टिकून राहतं. तर आता मी ना आज मला थोडंसं लागणार आहे पनीर, पण म्हटलं थोडंसं आधीच ठेवून देवा पाणी चेंज करून, कारण नंतर लक्षात राहत नाही. आता आज आहे आपण शनिवारी चॉपिंग केलेलं, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. तर आज मी तुम्हाला दाखवते, आज 4था दिवस आहे तरी पण भाज्या बघा कुठेही काळ्या पडल्या नाहीत आणि तशाच्या तशाच राहिलेल्या आहेत. मी हे तुम्हाला दाखवण्यासाठीच असं म्हणजे दाखवते आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी फक्त एकच डबा दाखवलेला, आज मी तुम्हाला सगळे डबे दाखवते की ज्याच्यामध्ये मी वेगवेगळं जे चॉप करून ठेवलेलं. कोबी पण बघा तो पण अगदी काळा पडलेला नाहीये, व्यवस्थित सफेदच्या सफेद आहे. शिमला मिरची पण तशीच्या तशीच आहे. मी फक्त वरचा जो फॉइल पेपर आहे तो काढत नाही, कारण मग त्याच्यामध्ये परत पाणी जाईल आणि मग खराब होईल. कारण आता तिथे तुम्ही बघू शकता ना, अगदी त्याला पाणी वगैरे काही सुटलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते छान ताजं राहतील. हे आहे पुलावसाठी जे कापून ठेवलेलं बीन्स आणि गाजर, ते देखील छान तसंच तसं आहे. आता हे मला वापरणार आहे मी, त्याच्यामुळे मी आता हे मिक्स करून घेतलं आणि यातलं थोडंसं जे आहे ना, म्हणजे थोडेसे गाजर आणि थोडेसे बीन्स हे मी काढून घेणार आहे. हे काही मला एकाच वेळेस एवढे लागत नाही, जेवढे पाहिजे तेवढेच मी आता काढून घेणार. त्याच्यानंतर मी एका साईडला ना कुकर लावून घेतलाय आणि आता मी तयारी करते, ती म्हणजे जेवणाची तर करायचीच आहे मला तयारी, पण त्याचबरोबर मोठा टास्क जी आपली जेवणाची म्हणजे जी काही संध्याकाळच्या चहा पाण्याची जी भांडी वगैरे असतात ना ती घासायची. तर मी जो आपला मॅट आहे डिश ड्राईंग मॅट, ऍक्च्युली डिश ड्राईंग मॅट बद्दल एक सांगायचं राहिलं. आयकियामध्ये मी त्या दिवशी गेलेली ना, तेव्हा हे मॅट तिथे आता स्वस्त झालेत. आय थिंक 199ला मिळतोय, कारण 399 400 अशी त्याची ऑनलाईन कॉस्ट आहे. आणि याच्या आधी पण ते जरी तुम्ही ऑफलाईन घेतले म्हणजे घ्यायला गेले असतात ना तरी पण 399 400च होते. पण आता जर तुम्ही व्हिजिट करून जर तिथे घेतलात ना तर 199ला आहे आणि त्याचा कलर पण सुरेख आहे. हा माझ्याकडे डार्क ब्लू आहे, पण त्याचा कलर ना असा लाईट ग्रे कलरमध्ये आहे, तर खूप छान दिसतो तो ग्रे कलर. कुकर लावला मी, कुकरच्या शिट्या होतील तोपर्यंत म्हटलं हे सगळा जो पसारा आहे तो आवरून घेऊया. जेव्हा पार्सल येतात ना तेव्हा अशी उत्सुकता असते की कधी एकदा ते पार्सल उघडतोय, ओपन करतोय, बघतोय असं होतं. पण नंतर जेव्हा हे आवरून ठेवायची वेळ येते ना, हा जो पसारा असतो सगळा आवरून ठेवायची वेळ येते ना, तेव्हा असं वाटतं की आपल्याला अजून 2 हात असले असते तर, किंवा अजून कोणतरी आपला एक असिस्टंट असला असता तर, की ज्याने आपलं हे सगळं जो पसारा केलेला असता तो आवरला असता तर, असं झालं असतं तर किती बरं झालं असतं ना. तर पण आता ते शक्यता नाहीये, आपल्यालाच ही आपली कामं करायची. तर मी म्हटलं चला कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत हे सगळं पसारा आवरून घेते. हा ऍक्च्युली हे आता रिटर्नलाच जाणार आहेत. आता मी रात्री बसते आणि मग सगळं रिटर्नला टाकते. सगळं ब्लॉग वगैरे पहिलं एडिट वगैरे करून घेते, नंतर हे सगळं एक एक करून रिटर्नला टाकते. याचा ब्लाऊज पीस तर मी काही ओपन नाही करणार आहे, कारण तो काही मला एवढा बरोबर वाटलेलाच नाहीये, त्याच्यामुळे तो काही ओपन करत नाहीये मी. व्यवस्थित आता शिवून घेते. चलो, हा एक तर पॅक झाला. हा दुसरा मी विचार करते ठेवायचा. तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. ऍक्च्युली मला याचा कलर ना खूप आवडलाय आणि पॅटर्न पण खूप छान वाटलाय मला, आणि त्या रेंजमध्ये म्हणजे ठीक आहे, म्हणजे ओके, म्हणजे मी पण तो त्याच रेंजला घेतलेला, त्याच्यापेक्षा थोडासा हा मला कमी रेंजमध्येच मिळालेला आहे. आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. तर तुम्हाला काय वाटतं, मी हा ठेवावा की रिटर्न करावा मला नक्की कमेंट करून सांगा. उद्याच्या दिवस मी नक्की वाट बघेन. हा तर मी रिटर्नला टाकेनच, पण हा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. जसं इतर व्हिडिओमध्ये सजेशन देत असतात तसं म्हणजे या फक्त लेहंग्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा. कारण तुमची कमेंट म्हणजे माझ्यापेक्षा, म्हणजे मी तर मला बघतच असते, पण तुम्हाला व्हिडिओ मार्फत ते कळत असेल आणि अजून जास्त कळत असेल तर मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा. आणि आता हे पण मला आवरायचंय, पण कधी आवरू असं सगळं झालंय. कधी कधी असं असतं ना, वेळ एवढा म्हणजे कमी वाटत असतो आणि कामं एवढी जास्त वाटत असतात ना की कसं कसं करायचं अजिबात काही कळत नाही. आता मला भाजी पण करायची, पण म्हटलं फक्त कुकरच्या शिट्या होऊन जाऊ दे, कारण आज मी करणार आहे कढी. ऍक्च्युली संध्याकाळची कढी जास्त करत नाही मी, कारण सचिन कढी वगैरे नाहीच बोलतो, तो शक्यतो दुपारचीच बोलतो कढी वगैरे कर. तर पण मी आता म्हटलं पुलाव केला, तर पुलाव बरोबर कढी असेल तर खायला छान लागते, म्हणून पुलाव कढी करणार आहे. आणि बघते आता बरोबर अजून काय करायचं, अजून विचार केलेला नाहीये. ऍक्च्युली मील प्लॅनिंगच्या चार्टमध्ये मी काहीतरी वेगळंच असं लिहिलेलं होतं, पण आज थोडंसं मला काम जास्त आहे, थोडंसं शूट पण करायचंय, थोडंसं
ब्लॉगचं एडिटिंग पण आहे आणि थोड्याशा अजून पण काही गोष्टी मला करायच्या आहेत. तर त्याच्यामुळे ना आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आणि कुकर पण मला बोलवतं. तर चला, तुमचं सजेशन असेल तर मला कमेंट मार्फत नक्की द्या. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. छान छान अशा कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटमधनं मला एक छान अशी एनर्जी मिळत असते की मी दुसऱ्या दिवशीसाठी तेवढ्याच जोमाने तेवढ्याच एनर्जीने तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येऊ. कारण मला पण कधीतरी असं वाटतं की नको ब्लॉग म्हणजे आपण एक दिवसानंतर पोस्ट करू, किंवा कधी कधी असं वाटतं इच्छा तर खूप आहे माझी ब्लॉग शेअर करायची, पण कधीतरी असं वाटतं ना थकल्यासारखं. पण तेव्हाच तुमच्या कमेंट वाचते ना आणि मी परत एक मोटिवेट होते. तर छान छान अशा कमेंट करा आणि तुमचं कमेंट मार्फत तुमचं काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा. नवरात्रीसाठीच्या काही थीम असतील तर जर तुमच्याकडे आयडिया असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अजून नवरात्रीला 4-5 दिवस उरलेले आहेत, तर नक्की आपण ते आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा नक्की प्रयत्न करू. उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.